उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे वालाच्या शेंगांची पातळ अशी रस्सा भाजी. या भाजीला लावणची भाजी असेही म्हणतात. तर यासाठी घेतलेले आहे 1/2 किलो वालाच्या शेंगा आणि ह्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे, तोडून घ्यायच्या. निवडून आणि एका पाण्याने धुवून झाल्या की थोडं तेल गरम करून घ्यायचं. अगदी थोडं थेंबट तेल घालायचं. त्यानंतर मीठ, चिमूटभर हळद, थोडी कोथिंबीर, घेतलेल्या वालाच्या शेंगा घालायच्या. आता या शेंगांमध्ये ग्लासभर पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. वाटीभर शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या तुकडे करून त्याही भाजून घ्यायच्या. भाजताना मिरच्या चांगल्या मऊ झाल्या पाहिजे आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले पाहिजे. तर हे बघा, मिरच्या आणि शेंगदाणे असे भाजले गेले पाहिजे. आता हे भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या गाळून घ्यायच्या. त्या शेंगदाण्यांची थोडीफार सालही काढून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात घालायचे. त्यानंतर भाजलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. अर्धा चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरं, अगदी थोडी चिमूटभर हळद. आपण हळद शेंगा शिजवताना यात वापरली आहे. त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप, 4-5 लसूणच्या पाकळ्या, चिमूटभर हिंग साठी मग नंतर कुठलाच मसाला वापरावा लागणार नाही. अगदी चिमूटभर हिंग घालायचं. चिमूटभर गरम मसाला किंवा कुठलाही जो मसाला घरामध्ये असेल तो मसाला यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर जास्त असेल तर चांगली चव येईल. आणि आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर हा बघा, असा मसाला छान हिरवागार तयार झालेला आहे कोथिंबीरीमुळे. आणि आपण हा मसाला तयार करत होतो, या शेंगाही छान शिजून होता. त्या शेंगा शिजायला फारसा वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये शेंगा शिजून होतात. चमच्याने थोड्या प्रेस करून बघायचं. हे बघा, शेंगा शिजून झालेल्या आहेत. तर शेंगा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या ट्रान्सफर करून घ्यायच्या आणि त्याच भांड्यात आता हे तेल गरम झालं, मसाला चांगला आता तेलावर परतवून घ्यायचा आहे. तर हा बघा, छान मसाला परतवून झालेला आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा घालायच्या, मिक्स करायचे. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. मसाल्याचं पाणी घालते, मिक्सरच्या भांड्याला असते ते. हा रस्सा दाट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. आपण शिजवताना यामध्ये थोडं मीठ घातलं होतं. आणि चांगली एक उकळी येऊ द्यायची आता या भाजीला. तर ही बघा, एक उकळी आल्यावर छानशी ही वालाच्या शेंगांची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. खूप चविष्ट लागते. तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी सोबतही खाऊ शकते आणि झटपट होते, फारसा वेळ लागत नाही. त्यावर कोथिंबीर घालायची.